ती गुंडागर्दी मोडायची असेल तर परळीतलं विशेषतः पोलिसांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे की पुरावे जर तुम्ही शपथपत्र करून दिलेत आणि तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना वाल्मिक कराडला वाचवायचं आहे का? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडचे अनेक कारनामे उघड झाले. त्याची अवैध संपत्ती, त्याचे काळे धंदे सगळेच उघडे पडले. इतकंच नाही तर वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या लोकांचीही नावे समोर येऊ लागली. यात प्रामुख्याने नावे आहेत ती पोलिसांची. वाल्मिक कराडने संपूर्ण बीड जिल्ह्यात आपल्या मर्जीतले पोलीस अधिकारी आणल्याचा आरोप सातत्याने होतोय. काही प्रमाणात त्याला दुजोराही मिळतोय. सुरुवातीला पोलीस अधिकारी आणि आता पोलीस कर्मचाऱ्यांचीही नावे समोर येऊ लागली आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तर सोशल मीडियावर 26 पोलिसांची यादीच शेअर केली आहे आणि हे सर्व पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीत असल्याचा आरोप केलाय. या पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवल्याशिवाय इथली गुन्हेगारी संपणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यानंतर आता असाच आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. सुषमा अंधारे यांनी तर काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेत बीडमधलं पोलिसांचं हे सिंडिकेट उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. जे आहे तिकटवरती आहेत आणि बीड जिल्ह्यात काम करतात, तर त्याची कुठेतरी जिल्ह्याबाहेर बदली करण्याची अशी मागणी करण्यात येते. बीड जिल्ह्यामध्ये जर खरंच माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांची खरंच तिथली गुंडागर्दी निपटून काढण्याची इच्छा असेल तर, आणि ज्या पद्धतीने मंत्री महोदय धनंजय मुंडेजी सुद्धा म्हणताहेत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, तर मला वाटतंय धनंजय मुंडेंनी सुद्धा या गोष्टीला आडकाठी आणण्याचं काही कारण नाही. त्यांची इच्छा असू शकते, परंतु जर ती गुंडागर्दी मोडायची असेल तर परळीतलं विशेषतः पोलिसांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. परळीमध्ये जे पोलीस ऑफिसर्स आहेत, उदाहरणार्थ भास्कर केंद्रे असेल, हेमंत कदम असेल किंवा तिथे असणारे एलसीबीचे लोक असतील किंवा त्या तिथे काम करणारे, कारण हेमंत कदम नावाचा जो पोलीस अधिकारी होता हे फार विशेष आहे की दलित नेते मुक्ताराम गवळी याला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच पीआय होते. महिला पत्रकार सुकेशने नाईकवाडेला मारहाण झाली तेव्हाही पीआय हेमंत कदम होते. अनेक लोकांवरती खोटे गुन्हे टाकले तेव्हाही पीआय हेमंत कदम होते. विशेष गोष्ट, बाबू आंधळे बबन गीते प्रकरण झालं तेव्हा सुद्धा काही काळासाठी बदलून गेलेले आणि पुन्हा आलेले पीआय हेमंत कदमच होते. जर खरंच न्याय पाहिजे असेल तर परळीतलं पोलिसांचं सिंडिकेट पहिल्यांदा उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता अंजली दमानियांनी अजित पवारांची वेळ मागितलेली आहे. ते सगळे पुरावे सुद्धा मी अजित पवारांना नाही, मला वारंवार असं वाटतं बरं का, अंजली दमानिया किंवा सुरेश धस ही सगळी माणसं काम करतायत, अभिनंदन या लोकांचं. पण जेव्हा आपण सभांमधून सांगतो ना आकाचा आका माझ्याकडे पुरावे आहेत किंवा तुम्ही वेगवेगळे फिल्मी संदर्भ देता, त्यावेळेला हे सगळे जे पुरावे आहेत ते पुरावे जोपर्यंत तुम्ही त्याचं अफिडेव्हिशन देत नाही तोपर्यंत त्या बोलण्याला अर्थ उरत नाही. हे अफिडेव्हिशन मी मागे म्हटलं की एकतर माननीय तपास अधिकाऱ्यांना द्या, माननीय एसआयडी किंवा सीबीआय किंवा एसआयटीच्या अधिकाऱ्यांना द्या, माननीय न्यायालयाकडे द्या किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे द्या. आता जर दोघांचं असं म्हणणं असेल की आम्ही ऑलरेडी अफिडेव्हिशन दिलेलं आहे, तर पुढचा प्रश्न निर्माण होतो की पुरावे जर तुम्ही शपथपत्र करून दिलेत आणि तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना वाल्मिक कराडला वाचवायचं आहे का? आणि जर पुरावे दिलेलेच नसतील तर मग नुसतेच आक्रोश मोर्चातून आमच्याकडे एवढे पुरावे आहेत असा कागद उडवण्यात काय अर्थ आहे? दोन्ही गोष्टी समजून. दरम्यान वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात आहे. पोलीस कोठडी संपल्याने वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र बीड जिल्ह्यातील तुरुंगातही वाल्मिक कराडच्या मर्जीचे अधिकारी आहेत. त्यामुळे त्याची रवानगी जिल्हाबाहेरच्या तुरुंगात करण्यात यावी अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी देखील काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेत थेट गृह खात्यावरच निशाणा साधला. त्यामुळे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप होतोय त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.